सरांनी आहेत. शिवाजी महाराजांबद्दल अनेक व्याख्यानंही त्यांनी दिलेली आहेत आणि योगायोगाने आज आपल्याला या ठिकाणी ते उपलब्ध झाले आहेत. मी सरांना आणि चौधरी सरांची भेट झाली, सरांना रिक्वेस्ट केली म्हणजे सर आमच्या विद्यार्थ्यांनाही या किल्ल्याबद्दल इथल्या इतिहासाबद्दल थोडी माहिती द्या आणि सरांनी ती मान्य केली आणि करपे सर आपल्याला पुढील माहिती देतील. माझं गाव आणि आत्मा मालिक असं आहे का? शैक्षणिक संकुलात बाकी शिक्षक आणि त्या प्राचार्यांनी केली कारण मी तिथे काही दिवस सर्व्हिसही केलेली आहे आणि त्यामुळं ते विद्यार्थी येणार आहे, पुन्हा जुने सहकारी भेटणार आहे. यामुळं त्यांची विनंती मान्य करून मी इथे आलो आणि त्याही अगोदर मी त्यांच्याबरोबर फिरतच असायचो. डिपार्टमेंटच माझ्याकडे असायचं सहलीचे तिथे. आता इथला इतिहास कारण मी बऱ्याच वेळ तिथे बोललो त्यामुळे घशावर परिणाम झालेला आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही व्याख्यानासाठी. मी आलेलो पण आहे, मला वाटतं जवळीकडल्याला मी 3 वर्षापूर्वी शिवजयंतीला आलो होतो गावामध्ये आलो होतो मराठी शाळेच्या पट्ट्यामध्ये आणि पुढे पण येईल जर बोलवलं तर त्यावेळेस मी संक्षिप्त इतिहास. पण तुम्ही या शिवनेरी किल्ल्यावरती आलात, एक शिवजन्मभूमी म्हणून तुम्ही आलेला आहात. खरं तर शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शालिवाहन शके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवारचा होता. रात्री 8 वाजता या समोरच्या इमारतीमध्ये हे आहे शिवजन्मभूमीची. त्या इमारतीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस शहाजीराजे सुद्धा इथेच होते. जिजाऊंच्या मोठ्या मुलाचं नाव संभाजीराजे, तेही इथेच होते. पण शहाजीराजांची एक प्रचंड धावपळ सुरू होती. कधी निजामशाहीमध्ये जायचं, कधी आदिलशाहीमध्ये जायचं, कधी मुघलांकडे जायचं. आणि या धामधुमीमध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजांना म्हटलं गेलेलं आहे. ते का म्हटलं गेलं? कारण शिवाजी महाराजांचं वास्तव्य जन्मभूमी ही असल्यामुळं शहाजीराजे इथे यायचे आणि जिजाऊसाहेब त्यांना नेहमी सांगत असायचे, आपण एवढा मोठा पराक्रम गाजवताय. कारण शहाजी महाराजांनी सर्वात मोठा पराक्रम ज्यावेळेस मुघल आणि आदिलशाह 1625 मध्ये ज्यावेळेस एकत्रित फौजा चालून आल्या आणि अहमदनगरजवळ भातवडी नावाच्या ठिकाणी शहाजीराजांनी अतुलनीय असा पराक्रम गाजवला की जेणेकरून शहाजीराजांचं नाव महाबली शहाजीराजे असं पडून गेलं आणि त्यांचा दरारा वाढला. त्यामुळं निजामशाहीतले काही वजीर असतील किंवा आदिलशाहीतले काही वजीर असतील, मग त्यामध्ये मुस्तफा खान असेल, खवास खान असेल किंवा मुरार जगदेव असतील आणि इकडं फतेह खान असेल नाही तर मलिक अंबर असेल, हे शहाजीराजांचा द्वेष करायचे, त्यांचा अपमान करायचे. आणि अपमान करत असताना शहाजीराजांनाही वाटायचं की आपणही का एखादं स्वराज्य निर्माण करू नये. तर त्या प्रयत्नातून ज्यावेळेस मुघल बादशाह शहाजहान हा 17 जुलै 1633 चालून आला आणि त्या दरम्यान जे युद्ध झालं त्यामध्ये शहाजीराजांना थोडी माघार घ्यावी लागली आणि ते तडक या ठिकाणी आले. निजामशाही नेस्तानाबूत झाली, निजामशाही संपली. कारण दौलताबादच्या किल्ल्यामध्ये फतेह खान आणि हुसेन निजामशहाला यांना महाबत खानाने पकडून ठेवलं होतं आणि निजामशाही संपली. असं वाटत असताना शहाजीराजांनी एक स्वतंत्र डावपेच आखला. ते तडक या ठिकाणी आले आणि दिनांक 17 जुलै 1633 आले. शिवाजीराजे 3 वर्षाचे, संभाजीराजे, जिजाऊसाहेब, कान्होजी देदे आणि इतर काही सरदार मंडळींना घेतलं आणि संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या गडावरती त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि तिथे राहून शहाजीराजांनी 3 वर्ष कारभार पाहिलेला. त्यांनी तडक दुसऱ्या दिवशी लगेच नाणेघाटामध्ये जीवधनचा किल्ला आहे, तिथे 10 वर्षाचा मूर्तिजा निजाम शाह बालक कैदेत होता मुघलांच्या, त्याला सोडून आणलं, पेमगिरीला नेलं, छात्र चामरं घेतली आणि त्याच्या नावाने निजामशाहीची पुनर्स्थापना करून स्वतः वजीर बनून शहाजीराजे निजामशाहीचा कारभार पाहू लागले. 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 3 वर्ष निजामशाहीची राजधानी किल्ले पेमगिरी आपली होती. भीमगड हा होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिथे शिवाजीराजे पक्षी हिंस्र श्वापदांचे आवाज जे आपण पाहतोय ते पेमगिरीच्या त्या जंगलामध्येच काढायला शिकलेले आहे. आणि 3 वर्ष तिथून कारभार पाहिल्यानंतर ज्यावेळेस पुन्हा एकदा आदिलशाह आणि मुघल शहाजहान बादशाह हे पुन्हा एकत्र आले आणि त्यांना आपल्या दोघांच्या मध्ये एक हिंदू राज्य निर्माण व्हावं हे पसंत पडणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी
दख्खनवरती आक्रमण केलं. दोन्ही बाजूनी दोन संकट आली. त्यावेळेस पेमगिरीच्या किल्ल्यावरून आऊसाहेब जिजाऊ साहेब शिवबाराजे वय वर्ष 6 वर्षांचं होतं आणि संभाजीराजे यांना घेऊन शहापूर जवळचा माहुली किल्ल्यावरती गेले. मुघल सैन्य आदिलशाही सैन्य पाठलाग करत तिथपर्यंत गेलं. माऊलीला वेढा पडला. आतमधलं अन्नधान्य संपलं. रसद तुटली गेली. उपवास पडायला लागले. काय करायचं? त्यावेळेस कान्होजी जेजांनी शहाजी राजांना सांगितलं सलाह करणे म्हणजे तह करणे आणि त्या पद्धतीनं तह करून जो मुघलांचा सरदार होता खातज खान आणि आदिलशहाचा सरदार होता रणदुल्ला खान यांच्या ताब्यामध्ये माऊली किल्ला देऊन तो मूर्तिजा निजाम शहा ताब्यात देऊन ती बेगम अगोदरच मुघलांना अंकित झालेली होती. ती स्वखुशीने मुघलांना जाऊन मिळाली आणि शहाजी राजांना तह करून माघार घ्यावी लागली आणि स्वराज्य संकल्पनेचा हा दुसरा प्रयत्न पेमगिरीच्या माध्यमातून अयशस्वी झाला. आणि त्याच वेळेस पुन्हा जर शहाजी राजांनी बंडखोरी केली तर परवडणार नाही. म्हणून शहाजी राजांना आदिलशहाने पुन्हा फरमान दिलं तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला जहागिरी देतो. आणि आदिलशहाला माहित होतं उद्या हा शहाजहान बादशाह शहाजी राजे जर बाजूला झाले तर विजापूरवरती आक्रमण करेल आणि आदिलशाही बुडवेल. म्हणून तोंडावरती जर कोणाला ठेवायचं असेल तर शहाजी राजांना ठेवू म्हणून पुन्हा सुपात चाकण इंदापूरची जहागिरी शहाजी राजांना दिली. आणि जेणेकरून उत्तरेकडून येणारं आक्रमण शहाजी राजे थांबवतील आणि दक्षिणेतील आदिलशाही सुरक्षित राहील या हेतून तो प्रदेश दिला. पण आदिलशाहीच्या मनामध्ये पुन्हा कलुषित भावना निर्माण झाली. जर शहाजी राजांना इथं ठेवलं तर पुन्हा मुघलांसाठी तो एकत्र होईल आणि पुन्हा विजापूर जर नेस्तनाबूत झालं तर हे दोघे जण वाटून घेतील. म्हणजे अशा शब्दात शंकांनी पोखरत असताना शेवटी शहाजी राजे आदिलशाहीत गेले. पुन्हा सुपाच्या इंदापूरची जहागिरी मिळवली. पण आदिलशहाला हे संकट वाटलं म्हणून पुन्हा त्यांना बंगळूरला बोलवलं. तंजावरची जहागिरी दिली. वय वर्ष 11 होईपर्यंत 6व्यापासून शिवाजीराजे बंगळूरला राहिले. नंतर जहागिरीचा कारभार पाहिला. शिवाजीराजे यांचं वय 11 वर्ष झालं खेड शिवापूरला आले. तिथं जिजाऊंनी वाडा बांधला आणि तिथं युद्धकलेचं शिक्षण शिवाजी महाराजांना दिलं. हळूहळू शिवाजी महाराज तरबेज होत गेले. मावळा प्रांतातील लोक एकत्र व्हायला लागले आणि एकत्र होऊन त्यांच्या हातामधली नांगर खुरपी बाजूला दिली. झाली तलवारी आल्या आणि वय वर्ष 16 झाल्यावरती स्वराज्याचं पहिलं निशाण फडकवलं गेलं ते किल्ले तोरणा आणि स्वराज्य संकल्पनेचा हेतू शहाजी राजांचा पूर्णत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी नेला. आणि म्हणून तुम्ही या शिवजन्मभूमीला फक्त शिवाजी महाराजांचे 3च वर्ष अस्तित्व आहे हे लक्षात घ्या. आणि हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला नाही. तो स्वराज्यात केव्हा आला? शिवाजी महाराजांना 2 किल्ले जिंकता आले नाही. एक होता जंजिरा आणि दुसरा होता शिवनेरी. 1673ला ह्या किल्ल्याचा किल्लेदार आजिज खानला फितून हा किल्ला घेण्याचा प्रयत्न झाला पण तो अयशस्वी झाला. पुढे 1678ला या किल्ल्याला माळा लावल्या. जुन्नरवरती आक्रमण झालं मुघलांचं आणि त्यावेळेस माळा अर्धवट सोडून मात्र शिवाजी महाराजांना हा किल्ला पुन्हा सोडून द्यावा लागला. आणि 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं. हा किल्ला पुन्हा स्वराज्यात येता येता तसाच राहिला. मग हा किल्ला इसवी सन 1716 मध्ये संभाजीपुत्र शाहू महाराज देवगिरीच्या किल्ल्यातून आजमशहाने सुटका करून दिली. आणि त्याच वेळेस ते इकडे परतत असताना त्याच वेळेस त्यांनी जुन्नर शहर जिंकलं आणि 1716 मध्ये हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. आणि तेव्हापासून हा स्वराज्यात होता. पण 1818ला इंग्रज अधिकारी हेनरी ज्याचं नाव त्यांनी मराठ्यांचा पराभव 1818ला झाल्यावरती शिवनेरी किल्ल्याचा ताबा मिळवला आणि 1818ला इथला भगवा खाली गेला आणि युनियन जॅक फडकत राहिला तो भारत स्वतंत्र होईपर्यंत. आणि आता आपला तिरंगा म्हणजेच भगवा ही शान आज दिमाखात शिवनेरीवरती तुम्ही आम्ही येतोय पत्राला लावू आणि शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपापल्या घरी सुखरूप परत जाऊ हीच तुम्हाला शुभेच्छा देतो. आमची जय हिंद, जय महाराष्ट्र.